ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समिती येथील आडत व्यापाऱ्यांनी जो आहे तो या ठिकाणी आज एक दिवसीय लाक्षणिक संप जो आहे तो या ठिकाणी पुकारलेला आहे। त्यामुळे सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीतील सर्व व्यापारी जे आहेत त्यांनी आपली दुकानं बंद ठेवत या ठिकाणी या संपात सहभाग नोंदवलेला आहे। खरं तर व्यापाऱ्यांवर असलेला जो सेस आहे 1963च्या कायद्याप्रमाणे तो सेस रद्द करावा अशी मागणी जी आहे या सर्व व्यापाऱ्यांची आहे आणि त्याच माध्यमातून या ठिकाणी हा संप जो आहे तो या ठिकाणी पुकारण्यात आलेला आहे। आणि आपण पाहतो या ठिकाणी सर्व व्यापाऱ्यांकडून जवळपास 800 पेक्षा अधिक व्यापारी जे आहेत ते सोलापूर कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये आहेत आणि त्यांच्याकडून हा संप जो आहे तो पुकारण्यात आलेला आहे। आपल्यासोबत अध्यक्ष आहेत। अध्यक्ष, काय नक्की तुमच्या मागण्या आहेत? तुम्ही आज संप पुकारलेला आहे, प्रमुख मागण्या काय आहेत? सगळ्यात प्रमुख मागणी म्हणजे बाजार समितीचा जो कर आहे शेस तो पूर्णपणे रद्द व्हायला पाहिजे, ही आमची प्रमुख मागणी आहे। त्यानंतर व्यापाऱ्यांचे परवाने हे कमीत कमी 3 वर्षासाठी असावेत आणि त्यांचे नूतनीकरण जे आहे ते सगळे ऑनलाईन पद्धतीनं व्हायला पाहिजे। त्याचप्रमाणे भेसळ कायद्यातल्या ज्या जाचक अटी आहेत, तरतुदी आहेत, त्यातून आम्हाला मुक्तता पाहिजे, त्या अटी रद्द व्हायला पाहिजे आणि व्यापाऱ्यांना दिलासा मिळाला पाहिजे। अशा अनेक ही जे मागण्या आहे अनेक वर्षापासून आम्ही मागणी करतोय, परंतु प्रत्येक वेळेला काहीतरी आश्वासनं देऊन आम्हाला त्याच ठिकाणी थांबवलं जातं। म्हणून आज पुन्हा ह्या वेळेला आम्ही एक दिवसाचा लाक्षणिक बंद या ठिकाणी घेतलेला आहे आणि सगळ्या महाराष्ट्राभरातला हा बंद आहे आणि आमच्या माहितीप्रमाणे संपूर्ण महाराष्ट्र 100% बंद यामध्ये सामील झालेला आहे। खरं तर यापूर्वी देखील आपण काही दिवसांपूर्वी बंद पुकारलेला होता, सरकारने त्या संदर्भात बैठक देखील लावली, आश्वासन दिलं, पुन्हा आपण तो बंद मागे घेतला, पुन्हा आता बंद करण्याची वेळ आलेली आहे। नक्की काय शासन स्तरावरती निर्णय झालेला होता आणि काय आता परिस्थिती आहे? शासनाचा त्यावेळेला एक निर्णय असा पण झाला होता की बाबा बाजार समित्या, महाराष्ट्रातल्या सर्व बाजार समित्यांना अनुदान LBT सारखं अनुदान देऊन शेस रद्द करता येईल ह्या पद्धतीची पण चर्चा झाली। त्यानंतर त्याच्यानंतर पुन्हा फेडरेशनची लोक भेटून तो शेस रद्द न करण्याबद्दलची झाली आणि पुन्हा शेस तसाच चालू राहिला। त्यानंतरच्या पुन्हाच्या आंदोलनानंतर शेसचा दर कमी करण्यात आला। 1 रुपयाचा शेस कमीत कमी 25 पैसे आणि जास्तीत जास्त 50 पैसे असावा अशा पद्धतीचा निर्णय घेण्यात आला। तोही निर्णय 4 दिवसात पुन्हा रद्द करण्यात आला। असे अनेक आहेत, पण ते प्रत्येक वेळेला व्यापाऱ्यांना तोंडगशी पाडलं जातं, काहीतरी आश्वासन देऊन त्यांना पाठवलं जातं आणि होणारा बंद टाळला जातो। म्हणून ह्याच वेळेला निर्धारानं हा पुन्हा बंद या ठिकाणी घेण्यात आलेला आहे। ह्यावेळेला जर आम्हाला आमच्या मागण्या मान्य नाही झालं तर आम्हाला पुन्हा आमच्या पद्धतीनं वेगळा निर्णय घ्यावा लागेल। काय नक्की मागण्या या पुढच्या कालावधीत असणे, काय इशारा सरकारला असणार आहे जर का हा निर्णय आता आपल्या ह्या संपनंतर नाही झाला, आपल्या मागण्या मान्य नाही झाल्या तर? आता कालच पुन्हा आता रात्रीचा आम्हाला निरोप आलेला आहे की 8 तारखेला 8 डिसेंबरला नागपूरला त्यांनी शासनाने आम्हाला बैठकीला चर्चेला बोलवलेलं आहे। आम्हाला विश्वास आहे, कारण आताचा जो सध्याचं सरकार आहे तो व्यापाऱ्यांच्या बाजूने झुकलेला दिसतो, परंतु निर्णय घ्यायला त्यांच्या काही अडचणी असतील ते आम्हाला माहीत नाही। त्यातनं काय ह्यावेळेला पण नक्की आम्हाला न्याय मिळेल असा विश्वास आहे। पण तरीही जर त्या पद्धतीनं आमच्या मनासारखा निर्णय नाही झाला तर महाराष्ट्र राज्य व्यापारी कृती समितीच्या वतीने जो काय निर्णय घेण्यात येईल, काय निर्णय घेतील, एखाद्याला बेमुदत बंदचा पण निर्णय घेऊ शकतील, त्या पद्धतीने निर्णय झाला तर संपूर्ण महाराष्ट्र पण बेमुदत तयारी आहे त्याची। आपण पाहतोय की खरं तर राज्यव्यापी हा आज बंद जो आहे तो एक दिवसीय बंद यांनी पुकारलेला आहे आणि जर का आमच्या मागण्या मान्य नाही झाल्या तर मात्र बेमुदत संपाचा इशारा देखील संघटनेकडून देण्यात येऊ शकतो असं देखील सांगण्यात येतं। कॅमेरामन विनोद मुनाबादकरसह सागर सुरवसे, TV9 मराठी, सोलापूर। ब्रॉट टू यू बाय NBC बेअरिंग, भारताची पहिली बेअरिंग उत्पादक। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी, एकमेव।